स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या ATT क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका 2024 क्रमांक 2, ज्यामध्ये आपण खूप महत्त्वाचे प्रश्न टाकलेले आहेत, ज्यामध्ये आपण काही IMP चालू घडामोडीचे देखील प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच व्हिडिओ आपण दररोज आपल्या ह्या चॅनलवर टाकत असतो, म्हणून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाला गणितातील प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रुईक्सियांग झोंग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यकृत आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी दिनेश खर्रा यांना कधीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 2024 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदच्या अध्यक्षपदी निवड झाली? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अतुल शिरोडकर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चिनाब आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, गुगलने भारतात कोठे लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 चेन्नई आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला कोणत्या राज्य सरकारने मंजुरी दिली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, इस्रायल युद्धभूमीत अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले? या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ऑपरेशन अजय आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची उष्मधारकता सर्वात जास्त आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पाणी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, भारताने 100वे पदक आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळात जिंकले? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महिला कबड्डी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लॉर्ड रिपन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, शिंबा वर्गीय वनस्पतीच्या मुळावरील गाठीत कोणते सहजीवी जीवाणू असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रायझोबियम आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, किती टक्क्यांनी कमी तृणधान्याचे उत्पादन महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार यावर्षी होणार आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 18%। प्रश्न क्रमांक 15, रेडिओग्राफी करण्यासाठीच्या कॅमेऱ्यामध्ये
कोणत्या समस्थानिकाचा उपयोग केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इरिडियम 192 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 कोणत्या देशातील चांगी एअरपोर्ट जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत अव्वल स्थानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सिंगापूर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 सुरुवातीला डॅश डॅश यांनी मूलद्रव्यांना संज्ञा देण्यासाठी काही वर्तुळांचा वापर केला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डाल्टन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 जागतिक वारसा स्थळामध्ये पश्चिम घाटाचा समावेश डॅश डॅश साली झाला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 2012 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 दिल्ली येथे नुकतीच वस्तू व सेवा कर परिषदेची कितवी बैठक पार पडली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 52वी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अरुणिमा सिन्हा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मारियाना गर्ता आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 औष्णिक वीज प्रकल्पामध्ये अणूच्या केंद्राचे विभाजन कशामुळे होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 न्यूट्रॉन शोषणामुळे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पालघर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि पालघर कोणत्या साली या ठिकाणी निर्माण केला गेला आहे या ठिकाणी कमेंट करून सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 24 क्लोडिया गोल्डिन या कितव्या महिला आहेत ज्यांना अर्थशास्त्राचा नोबेल प्राप्त झाला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिसऱ्या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 जगातील 7 अक्षरांपैकी एक अक्षर म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पिसा आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 अनंत आणि अमोल खेळत होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उभयान्वयी अवयव आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 पुढील संधी सोडवा. आपातकाल याची आपल्याला काय करायचं आहे संधी सोडवायची आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अपाद प्लस काल आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उदार आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 रामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भावे प्रयोग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 पुढील वाक्यात रिकामी जागी अचूक विरामचिन्ह येईल. आवडले का तुला हे पुस्तक या ठिकाणी योग्य विरामचिन्ह टाकायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नचिन्ह आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी
ऑप्शन क्रमांक 1 दादोबा पांडुरंग तरखडकर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 पुढील सोडवून दाखवलेल्या संधियुक्त शब्दाचे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यातील योग्य पर्याय निवडा. मनताप. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मनस्ताप आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33 दुकानदाराने पुस्तकांचे गठ्ठे बांधले. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुल्लिंग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. राबता असणे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोकांची सतत ये जा असणे. प्रश्न क्रमांक 35 गुलामगिरी हा ग्रंथ डॅश डॅश यांनी लिहिला किंवा कोणी लिहिला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द डॅश डॅश किंवा कोणता. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खटला आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सहबोधन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 संजयने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कर्मणी प्रयोग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 नवरात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 द्विगु समास आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. वाक्य काय बघा. लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरावा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुराचा मारा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दृष्टांत आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42 पुढील वाक्यातील आशय एका शब्दात व्यक्त करा. वाक्य काय बघा. कबुतराप्रमाणे अन्न संचय करून आपातकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती म्हणजे काय. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कपोत वृत्ती आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 अलंकार ओळखा. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रूपक आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45 तो या सर्वनामाला ला हा विभक्ती प्रत्यय लावून डॅश डॅश हा शब्द तयार होतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए त्याला आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 बालिश भाऊ बायकांत बडबडला या वाक्यातील अलंकार ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुप्रास आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुप्त गोष्ट मनात न राहणे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 समासात दोन्ही पदे प्रमुख असतात म्हणजे कोणत्या समासात दोन्ही पदे प्रमुख असतात. तर या ठिकाणी
ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए द्वंद्व समास. प्रश्न क्रमांक 49 अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुणविशेषण आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 तो मुलगा खेळत आहे यामध्ये कोणता काळ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण वर्तमान काळ आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.